घाटकोपरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांनी जोडे मारले। कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम अशा घोषणा। जितेंद्र आव्हाडांच्या प्रभू श्रीरामांच्या वक्तव्याविरोधात पुणे भाजप आक्रमक। भाजपच्या वतीने अलका चौकात आंदोलन। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज। राम मांसाहारी होता या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी। कोरोनाची लागण झाली असेल तर गृहविलगीकरणात राहण्याचा रुग्णाला टास्क फोर्सचा सल्ला। रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर घरीच 5 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला। महानंदच्या 27 एकर जागेवर गुजरात लॉबीचा डोळा। खासदार संजय राऊत यांचा आरोप। महाराष्ट्रात अजूनही 2 लाख अंगणवाडी सेविकांना मानधन मिळालेलं नाही, ही धक्कादायक बाब। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासंदर्भात संजय राऊत यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल गोम्स यांच्यावरती ताडदेव पोलीस स्थानकात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याची नोंद। मुलुंड आणि दहिसर इथल्या जम्बो कोविड केंद्र घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची किरीट सोमय्या यांची माहिती। अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज। काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्यानंतर सत्तारांकडून लाठीचार्जचे आदेश। सत्तारांच्या लाठीचार्जच्या आदेशानंतर गदारोळ। महायुती सरकारची हीच संस्कृती, हीच भाषा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सत्तारांच्या अर्वाच्य वक्तव्यावर टीका। माता भगिनींना मान शर्मेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम। वडेट्टीवारांची पोस्ट। रखडलेली भरती आणि रखडलेल्या अनुदानासाठी संस्थाचालक आक्रमक। शिक्षण संस्थाचालक 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। कोकणवासियांचा यंदाचाही प्रवास खड्ड्यातून। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवीन डेडलाईन 31 डिसेंबर 2024। पुण्यामध्ये ओला आणि उबेरचा प्रवास महागणार। प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी। एसी गाडीमधनं 1.5 किलोमीटर प्रवासासाठी 37 रुपये तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये मोजावे लागतील। वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी अजूनही फेसाळलेलीच। इंद्रायणीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ कानाडोळा करत असल्याचा आरोप। मुंबईत गेल्या 48 तासांपासून किमान तापमानात घट। आज मुंबईच्या सांताक्रूज केंद्रावर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस। द्रोणागिरी, जैनपीटी, उल्वे, खारघर, तळोजा, नोडना इथे होणारा पाणी पुरवठा 2 दिवस बंद असेल। हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। लवकरच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता। अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया 9 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी। निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालकांचे निर्देश। लाखापेक्षा अधिक बेकायदेशीर बांधकामं उभारू कशी दिली? मुंबई उच्च न्यायालयाची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला विचारणा। केडीएमसी आयुक्तांना 24 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण। या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्यांना 350 रुपयांचा टोल भरावा लागण्याचा अंदाज। खटुआ कमिटीच्या फॉर्म्युलानुसार प्रवासी भाड्यामध्ये वाढ होत नसल्यानं मुंबईचे रिक्षावाले न्यायालयात जाणार। मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचं भाडं पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 23 रुपयांवरनं 25 रुपये करण्याची रिक्षामेन्स युनियनची मागणी। शरद पवार गटाच्या शिर्डीतल्या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन। शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राजेश टोपे साईचरणी। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिबिराचा आजचा अखेरचा दिवस। शरद पवारांसह सुप्रिया सुळेही संबोधित करणार। राष्ट्रवादीनं शिबिर शिर्डीत ठेवल्यामुळे गर्दी। लोक फक्त देवदर्शनासाठी शिर्डीत येतात। खासदार सुजय विखेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही एकापेक्षा अधिक याचिका दाखल। राज्यातले महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म याबद्दल बोलणं सोडायला हवं। देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना। जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी असल्याच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका। संविधानाचा डणका पिटणारे ठाण्याचे नेते कदाचित संविधानाचे उद्देशिका विसरलेत। संविधानाने प्रत्येकाला श्रद्धा आणि उपासनेचे अधिकार दिलेत।
प्रभू रामाबद्दल आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरनं अमोल मिटकरींचा टोला। नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर अजित पवार गटाकडून निदर्शनं। आव्हाडांच्या बंगल्याबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रामाची आरती करण्याचा प्रयत्न केला। सुधारित मोटर वाहन कायद्यावरनं सामनातनं सरकारवर हल्लाबोल। राम मंदिराच्या उद्घाटनामुळेच कायद्याला तात्पुरती स्थगिती, सामनातनं केंद्र सरकारवरती निशाणा। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता बैठक। या बैठकीमध्ये सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला जाणार। मराठा समाजाशी आमचं वैमनस्य नसून आजही मराठा समाजाला मोठा भाऊ मानतो। मंत्री छगन भुजबळांचं संगमनेरमध्ये वक्तव्य। मनोज जरांगेंचा आजपासून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातल्या 123 गावांचा गाठीभेटी दौरा। या दौऱ्याच्या दरम्यान मनोज जरांगे एकही सभा घेणार नाहीयेत। मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत तोडगा नाही, संप सुरू ठेवण्याचा अंगणवाडी सेविकांचा निर्णय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा। महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। अमरावतीतनं नवनीत राणा 51% मतांनी जिंकतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा एबीपी माझाच्या 0 आवर शोमध्ये दावा। सांगलीच्या खानापूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेत गोंधळ। माहिती फलकावरील मोदी सरकार या शब्दावर ठाकरे गटाचा आक्षेप। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगावात गुन्हा। हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। अमन परदेशी नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरनं गुन्ह्याची नोंद। परभणीमध्ये काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 50 पेक्षा अधिक आजी-माजी नगरसेवक शिवसेनेत। मावळ लोकसभेच्या जागेवरनं महायुतीमध्ये तिढा वाढला। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला सुनील शेळकेंचा विरोध। चंद्रपुरात झालेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी। कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये रितसर नाव असून सुद्धा भाषणाची संधी न दिल्यामुळे जोरगेवार नाराज। चंद्रपूरमधल्या कृषी महोत्सवात नाराजी नाट्य। निमंत्रण पत्रिकेत नाव असतानाही बोलू न दिल्यामुळे किशोर जोरगेवार यांनी खंत व्यक्त केली। केळी पीक विमा रक्कम मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी। रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील शेतकऱ्यांचा निर्णय। तांदळवाडी येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला। शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या ठाकरे गटाच्या 30 पदाधिकारी आणि 185 कार्यकर्त्यांना नोटीस। भरत गोगावलेंच्या बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या विधानानंतर ठाकरे गटानं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिलेला होता। समृद्धी महामार्गाची सुरक्षा राम भरवसे। दुचाकी पाठोपाठ चक्क 3 चाकी मालवाहू रिक्षा समृद्धीवर। समृद्धीवरती 3 चाकी धावताना एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।